आणि आपल्याला आई व्हायचा अधिकार जगाच्या मालकाने दिला, याच्यासारखी दुसरी कृपाच नाही दुसरी कुठली. भगवंतानंतर जर कुणाला स्थान आहे, भगवंता इतकं जर कुणाला स्थान आहे, तर ते विश्वात फक्त आईला आहे, बाकी कुणाला स्थान नाही. तो अधिकार आपल्याला आहे. काय सामर्थ्य आहे आपलं. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. धर्मशास्त्र सांगतं जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे आणि तिथेच भगवंताचा वास आहे. वाईट वाटतं रे दादा कधी कधी. लोकांना कीर्तनातला विनोद दिसतो पण गांभीर्य कधी माणसं घेत नाही. वाईट वाटतं दादा. विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं 5000 वर्षापूर्वीचं नाव होतं महाभारत. विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं 5000 वर्षापूर्वी, ज्याचं नाव होतं महाभारत आणि ज्याचं कारण होतं स्त्रीची अवहेलना. स्त्रीची अवहेलना याच्यामुळे जर महाभारत घडलं आणि या धर्मात जन्माला आलेली पोरं असाल आम्ही, तर आम्ही देवासमोर बाया नाचवाव्या कशा? सत्वासाठी 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवास भोगणारी सीता ऐकणाऱ्या पोरी आम्ही. ज्या सीतेनं सत्वासाठी राजभोग सोडला, नवऱ्याचा सहवास सोडला, अयोध्यासारख्या राज्याचा त्याग केला, ती ऐकणाऱ्या पोरी आम्ही. आम्ही महाराष्ट्रात लव जिहाद घडवावा तरी कसा? आम्ही पेरा प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावावा तरी कसा? अरे गाथा रामायणावर, भागवत गीतेवर, श्रीमद भागवतावर, हरिपाठावर जगणारी लेकरं आम्ही. आम्ही देवासमोर नाचावं कसं? कुठे चाललोय आणि का? तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे. अरे बहिणी म्हणून नजरेत नजर घालून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कधी मस्जिदीवर हिंदी गाणं ऐकलं का दादा? कधी गुरुद्वाऱ्यावर हिंदी गाणं ऐकलं का? कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी त्यांच्या पोरी नाचतात का? कधी त्यांच्या पोरी नाचतात का? मग आम्हीच कसं नाचतो आणि का? हे शिवरायांचा विचार आहे. अरे शाहिस्तेखानाच्या लाल महालात चालले, शाहिस्तेखानाची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठाली. शाहिस्तेखान म्हणतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, किसी गैर औरत के सामने नजर उठा के खड़े नहीं रहते, बात नहीं करते, ना मुरत क्या बोल रही है, लड़की उठा ली. ये कोई मामूली बात नहीं कि शिवा के मावले लड़की उठा ले. खुदा भी गवाह देगा ना कि शिवा के मावलों ने लड़के के ऊपर गलत तरीके से नजर डाली तो ये शाइस्ता खान कभी नहीं मानेगा. जहां बना शत्रु का इतना गुणगान अच्छा नहीं है. शत्रु है वो आपका, लड़की मिल नहीं रही, क्या मतलब निकालोगे इसका? मुझे बोलने से पहले हर जगह देख लिया मैंने, महल के किसी भी कोने में लड़की नहीं मिल रही. शाहिस्ता खान विश्वासानं सांगतोय बेगम, जर छत्रपती शिवरायाच्या मावळ्यांनी पोरगी उचलली असेल ना, शब्द देतो उचलणार तर नाही, पण चुकून जर गेली असेल ना, तर त्या पोरीच्या केसाला धक्का लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही आहे. त्यांची लेकरं रे आम्ही, त्यांची लेकरं आम्ही. आम्ही कचकच कांदा कसं करावा? आम्ही बाया नाचवाव्या? अरे जिथे आम्ही भागवत ऐकतो, हरिपाठ ऐकतो, जिथे आम्हाला माहित आहे, तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्यांशीला हिला वट्टा. जिथे आम्हाला माहित आहे की अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही. अख्ख्या इन होल वर्ल्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. त्याला कारण आहे, स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर चुकून वाईट नजर गेली. सगळ्या देवाचा बाप आहे पण देवळात नाही. ब्रह्म पिता आहेत पण देवळात. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद आहे. अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला आहेत. उर्वशी, मेनका, रंभा मनोरंजन करायला आहेत. तरी नजर फिरली, वासना इतकी बेकार आहे. पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली, आल्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला, तरी स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्यांची बाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र, चंद्राचा पुत्र आहे. फार नका लांब जाऊ, कुठे लोकांची आपल्याला नाही वाढवायची, आपलं आपलं बघायचं. परिणाम चंद्राला डाग आहे. इंद्रा पडली बघे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, बघा त्या रावणा कैसे झाले. ज्ञानी नव्हता का रावण? सीता स्वयंवरामध्ये रावणही आला होता. धनुष्यबाण उचलायला नाही गेला, उचलला, पण तो डोक्याने हुशार होता. जनक राजाला म्हटला, आधी कन्या देता का आधी धनु देता? नक्षत्राच्या नियमानुसार कन्या रास अगोदर, धनुरास, मग आधी कन्या द्या पुन्हा धनु घेऊ.
जनक म्हणला नक्षत्र कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहे पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही. जो दोन्हीत कुशल आहे तोच माझा जावई होणार. हा जनक राजा आहे. नाही भेटली सीता रावणाला, डोकं आहे पण नीतिमत्ता साप नाही ना. डोकं लंका कुणाची? आले का जागेवर? तुम्ही जागेवर आले काय? लंका कुणाची? बेका पाटलाची. हा मग लंका महादेवाची. कुणाची? महादेवाची. लंका महादेवाची. महादेवाच्या लंकेचं स्थापत्य आहे. महादेवाचं लंकेचं स्थापत्य आहे. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला आमंत्रण आहे पूजा करायला. कारण रावणासारखे मंत्र कुणालाच उच्चारता येत नाहीत. शुद्ध उच्चार, स्पष्ट उच्चार, अगदी परखड उच्चार फक्त रावणाचे. उपनिषद, शास्त्र, वेद पाठ आहेत रावणाचे. विश्वाच्या मालकानं स्वतःच्या घराच्या वास्तुशांतीच्या पूजेला बोलवावं इतकं ज्ञान आहे रावणाकडं. पूजेला गेले, अशी वास्तुशांतीची पूजा मांडली, असे मंत्र म्हणले, देव झाले खुश. आधी शिव कसा आहे स्वभावाने? शिव भोळा. देव खुश झाले. देव म्हणले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला, बंगलाच घेऊन गेला. होती कोणाची लंका? झाली कोणाची? टिकली का? ज्ञानासकट कपट आहे ना, नीतिमत्ता साफ नाहीये. कळताय का? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ आहे तेथे. मन फक्त साफ ठेवा. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याच्याकडे नम्रता, ज्याची नीतिमत्ता साफ आहे, त्याला जगाचा मालक कृपा करतो म्हणजे करतोच. इथे ज्ञान थोडं कमी जास्त चालतंय, काही हरकत नाही या विषयाकडे. मग रावणासारख्याच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या. तो ज्ञानी आहे, बलवान नाही का? 3दा कैलास हलवला बाबानं. किती बाऱ्या? 3दा. ज्ञानी आहे, बलवान आहे, राजा आहे, संपत्तीवान आहे, देखणं आहे. काय कमी होतं रावणाकडं की देवानं रावणाला दिलं नाही? भक्ती आहे. रावणासारख्याच्या 3 इच्छा पूर्ण नाही झाल्या. रावणाच्या 3 इच्छा होत्या. स्वर्गाला शिडी लावणे, सोन्याला सुगंध आणणे, खारा समुद्र गोडा करणे. 3पैकी एखादं झालं. स्वर्गाला शिडी लागली, खारा समुद्र गोडा झाला, सोन्याला सुगंध आला. मी म्हणते आणायचं की त्याला काय होतंय ना, आणायचं ना. अमापक अपेक्षा आहेत. कस काय अमापक आहेत? सोन्याला सुगंध आणला, चोराला हुंगून कळण सोनं कुठे. इतकं वाढेल इथे चोरी की माणसं जगणार नाही. कळतंय? ठीक आहे, स्वर्गाला शिडी लावायची, त्याला काय एवढं? अरे आपल्यासारखे भजन करून करून मेली असते आणि दारुड्यानं धोतर धरून ओढला असतो. तू काकडा केला मग मी काय करू? काकड्यावाला म्हणला असतं तुझा बाबा मी उतरतो, धोतर सोड. सत्य असत्य राहिलं, खरं खोटं राहिलं नसतं. ठीक आहे, अहो खारा समुद्र गोडा केला असता देवा, काय फरक पडला असता? लोकांनी पाणी पिलं असतं, पाण्याची टंचाई झाली नसती. अरे येड्या, पाऊस पडला नसता. भूगोल वाचलाय है की नाही? ज्यावेळेस बाष्पीभवन सरळपटाला चिटकतं त्यावेळेस त्याचं रूपांतर पाण्यात होतं आणि ते मग रिपीट मध्ये पाणी आपल्या जमिनीवर पडतं. म्हणून मातीमधनं आपल्या कोंब उगवतात. जर बाष्पीभवन झालं नाही तर पाणी पडणार. जर खारा समुद्र गोडा झाला पाऊस पडणार. या अमापक अपेक्षा आहेत, ज्या निसर्गाच्या विरुद्ध आहेत, ज्या ठरवतानाच तशा ठरवल्यात, त्याच्या पलीकडे घडू शकत. मग हे पण ठरवतानाच ठरवलंय ना संसार दुःखमुळं. हे ठरवलं तुम्ही. दुःख पाय सुख पाय जवा पाडे दुःख, हे तुम्ही ठरवताना ठरवलं ना. क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहद भीर व्याप्यते. हे तुम्हीच ठरवलं. तेषामम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नक्षुरात पार्थमय्या विशुद्ध चेतसाम. हे तुमचीच भाषण देवा. मग तुम्ही का पलटवताय? ठेणले कसे नाही पलटवतोय त्याचं कारण आहे. आम्ही संसार सुखाचं करायचं म्हणतोय पण एकट्याचं म्हणतोय का? अवघाची. पर कुणाचं म्हणतोय? जन पंढरीची वारी केली त्यात भाविक भक्त सगळे चालतात, काही हरकत. जन पंढरीची वाट धरली अवघाची. अवघाची का? कारण ज्ञानोबा आहे. महात्मा स्वतःविषयी कधी मागत नाही. महान आत्मा यस्य सहा इति महात्मा. इति लावायची गरज नाही, ज्याचं हृदयच मोठं आहे. वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई. अवघाचे संसार. बर कुणाचा? फक्त पृथ्वी तल आहे का? पाताळ पृथ्वी
अवघेची त्रैलोक्य आनंदाची, आता अवघाची संसार सुखाचा करीना. बरं तिन्ही लोक महाराज तुमचं महाराष्ट्रात चलतंय, जरा भारतात चलतंय, बरं चला जगात चलतंय, बरं चला पृथ्वी तलावर चलतंय, मग तेवढ्या पुरतच बोला ना. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, तिन्ही लोकावर ज्यांचा ध्वज आहे, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, ते ज्ञानोबा आहे. सामर्थ्य बघा, संपत्ती अरे जयाच्या द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बळ रेडा बोले. ज्ञानोबा म्हणजे काय वाटतं तुम्हाला? अहो ज्ञानोबा म्हणजे मोठं की देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. तशी जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानी ज्याला सर्वज्ञान वरलेलं आहे ना, ते ज्ञानोबा आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. पण मला मान्यच नाही की संसार सुखाचा होऊ शकतो. अहो तुम्हाला किती उदाहरणं देऊ संसार सुखाचा होऊ शकतो. विचार करा, जिथं नामदेव राय नवरदेव आहे, राजाई नवरी आहे, गुणाई वर्मा आहे, दामुशेठ वरबाप आहे, आणि लग्न लावायला जगाचा मालक पांडुरंग ब्राह्मण आहे, तो संसार दुःखाचा असू शकतो का? कळतंय का? सामर्थ्य कुणाचं आहे? अहो करणाराच जर देव आहे तर देवाला काही अशक्य आहे का? पण ज्ञानोबा राय म्हणतात ना, मी करीन. अवघाची संसार सुखाचा कोण करीन? मी करीन. मी म्हणजे ज्ञानोबा राय म्हणतात ना, मी करीन. आनंदे भरीन म्हणजे कोण म्हणतात? ज्ञानोबा राय म्हणतात, म्हणजे ज्ञानोबा राय करायचं म्हणतात. म्हणजे ज्ञानोबा रायमध्ये एवढे सामर्थ्य आहे का? तुम्हाला हेच कळत नाही की ज्ञानोबा राय कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, ऐरते ज्ञान राजा महात कैवल्य तेजा. ज्ञानोबा राय कोण आहेत? महाविष्णूचा ज्ञानोबा राय म्हणले, तुम्हा आम्हा परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात फरक काय? बाह्य नामाचीच, फक्त नामाचंच अंतर आहे. तुझ्यात आणि माझ्यात फरक काही या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. जिथं तुझं ज्ञान भक्ती पण परिपूर्ण होत आहे, भक्तीशिवाय तुझं ज्ञान अपूर्ण आहे. जिथं भक्तीच्या ज्ञानाला सांगड आहे, तिथे मला कळतंय की मी कोण आहे. जेव्हा मला कळालं की मी कोण आहे, तेव्हा मला कळालं की तू कोण आहे. मग मला कळालं की मी तू आहे, तू मी आहे. आपल्या संसाठी जगाच्या मालकाला काय काय अवघड आहे मला सांगा? विश्वाचा नाथ काय करू शकत नाही. संसार सुखाचा लय छाटछूट गोष्ट आहे. जगाचा मालक काय करू शकतो? न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देव आहे तो. अहो सगळं त्याच्याच मर्जीनं. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. येईल तैसा बोल. देवाच्या नामाला काही तथ्य पत्य नाही. काळा वेळा नाम दोन्ही पक्ष बाई कसंही घ्या, म्हणजे कसंही घ्या असं नाही. गार जमतय डोंगराची हवन बायला श्वासाना गारवाना गार. त्याला काय होतंय? पंचमीचं चांदणा चमकत आहे, लाकला काना खेळती झोका. तुला झोका तुटल्यावर कळणार दाद्या, तोवर नाही कळणार. जगाच्या मालकीनीचं नाव घेतो दादा, जगाच्या मालकीनीचं नाव घेतो दादा. कसं घ्यावं दादा?
किती नम्रता असावी, किती आत्मीयता असावी, किती प्रेम असावं, किती आदर असावा. अरे भगवंताच्या नामात नशा असावी, भजनात नशा असावी, नशेत भजन नसुनी. कळतंय तुम्हाला? ढोलकीशिवाय ह्याच्या बाटलीशिवाय ह्याची ढोलकी वाजत नाही. अरे गांजाशिवाय झांजा पडत नाही. तुला आराधी म्हणायचा होय रे? हा, अरे तंबाखू चुळून इथे बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसनमुक्त चिकली का? एकही खात नाही. बर, चूक तुमची नाही रे, तुमची नाही. दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशाने घेतला. चिखलीकर तुमच्या पैशाने घेतला. मग जीवनात कोणतर दानशूर करून होता. ती म्हणला घे रे गटवर घे, गटानं काय होतंय, पण आपण जिंदगी भेटती का गटवर. त्याला ऊसात नेऊन हाणलं पाहिजे. त्याला म्हणायचं अख्ख्या तुझ्या गोट्यामुळे इस्टेट गेली, ती भरून देईल का? आणि काय हा धर्म नाही रे. युक्त आहार विहार इंद्रियाशी सार. इथे खाणवणारा पचवणाराच विठ्ठल आहे. खाताना विचार करायचा अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. खाताना विचार कर की पचवणारा विठ्ठल आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो जगदीश्वर आहे. म्हणून जुन्या बायका चुलीत भाकरी टाकल्याशिवाय पुढचा स्वयंपाक करत, कारण अग्नी अन्न पचवते. जुन्या येड्या नव्हत्या. जुन्या बायका लेकराचं तोंड 8 दिवस तरी जगाला दाखवत नव्हत्या, कारण माऊली सांगतात लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीची राती जीवन विसंबिये वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5वेच दिवशी सटवी जन्म मृत्यू मात्यावर लिहिते. म्हणून 5 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवायचं नाही, आणि 5व्या दिवशी दिवस रात्र बाळांतीन बाई जवळ दिवा चालू ठेवायचा, कारण सटवीचा अक्षर चुकूनी. आता लेकरू जन्माला आल्यापासून 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असती, बेबी इट्स कम ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. अरे जगासाठी जगता का तुम्ही? दाखवायला काही हरकत नाही रे, पण लोकांना सुखही वाटलं पाहिजे आपल्या दाखवण्याचं. दाखवायला काही हरकत नाही, पण तुम्हाला काय वाटतं खुश होते ती? अरे ही लोक आपल्यात मन आहे बघा, रडून ऐकतात आणि हसून सांगतात. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. एक काम करा, जाई ना के माये जाऊ देवाची आहे, देव देईल, देवा सांगू देव निवारील सर्व सुकृताचे. तिथं जाऊन सांग ना, तो ऐकायला उभा आहे. आपल्याला अवघड आहे रे, आपल्याला लोकाला आपल्याला. पण लोक तुम्हाला हे कळत नाही, हे लोक अशी आहेत गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात आयो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला? अरे बायको तर करू दे. लय लोकांचं सांगत नाही, स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं हे नेवळ आठवते, नुसतंच उभं राहिलं त्याला काही काळा होती वे. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही जातील, आपण नाचू नाचू जिरी होती करू काय. अरे मारता का कडवा हो, अरे जगू तर द्या. लोक पण लोक आहे रे दादा. नवल वाटतं तुमच्या नजरेचं नवल. मला काय करायचंय? आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक फाटीशी आहे ना, कुणी काही करू शकत नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. जगाचा मालक कौतुक करतो, फक्त कर्म सत्य असावं, आपण खरे असावे, जसे आहेत तसे जगाला दाखवावे. काही गोष्टी आपल्याकडे काय झालंय, लोक दाखवित नाही, लोकांना वाटतं लय शहाणा आहे, आणि जे दाखवतात लोकांना वाटतं येडपट आहे. अरे ते दाखवतो हे तर नशीब आहे, तो जगाला सांगतोय तरी मी असं आहे. ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटल. काय मला म्हणजे मला नजरेचं कौतुक वाटतं तुमच्या. म्हणजे तुमच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. काय नजर आहे? म्हणजे ह्यांच्या पोरी अर्धनग्न होऊन डीजे समोर नाचतात. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज.
लावायला यायच्या आधीपासून घातली माझ्या वडिलांची मिरासी गा देवा